नमस्कार. आजच्या लेक्चरमध्ये आजचं खूप जास्त महत्त्वाचं लेक्चर आहे. आजच्या लेक्चरमध्ये मार्केट सायकोलॉजी, स्टॉक मार्केटसाठी माणसाची सायकोलॉजी कशी पाहिजे त्यावर आपण डिस्कस करूया. सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्टॉक मार्केट हे माणसानेच बनवलेलं आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे स्टॉक मार्केट हे पूर्णपणे ह्युमन सायकोलॉजीवर चालतं. सो सर्वात महत्त्वाचे दोन फॅक्टर मार्केटला ड्राईव्ह करतात. फर्स्ट म्हणजे ग्रीड आणि सेकंड म्हणजे फिअर. जेव्हा ग्रीड जास्त असते तेव्हा मार्केट अप ट्रेंड घेतं आणि जेव्हा फिअर जास्त असतं त्यावेळेस मार्केट डाऊन ट्रेंड घेतं. आता फॉर एक्झाम्पल कोरोनाचा जेव्हा पिरियड स्टार्ट झाला होता तेव्हा मार्केटने डाऊन ट्रेंड घेतला होता. कम्प्लिटली फॉल व्हायला लागलं होतं, मार्केट खाली यायला लागलं होतं. म्हणजे काय की ज्यावेळेस मार्केटमध्ये भीतीदायक वातावरण तयार होतं, ॲटमॉस्फिअर भीतीदायक होतं, त्यावेळेस मार्केटमध्ये फेअर तयार होतं, त्यावेळेस मार्केट डाऊन साईडला यायला लागतं. म्हणजे डाऊन ट्रेंड मार्केटमध्ये स्टार्ट होतो आणि ज्यावेळेस मार्केटमधली भीती कमी होऊन ग्रीड तयार होते त्यावेळेस मार्केट अप जायला लागतं. आता इथे एक सेंटेन्स दिलेला आहे, बी ग्रीडी व्हेन अदर्स आर फेअरफुल, बी फेअरफुल व्हेन अदर्स आर ग्रीडी. हे वॉरन बफेट सरांचं म्हणणं आहे, बी ग्रीडी व्हेन अदर्स आर फेअरफुल. म्हणजे याचं एक्झाम्पल कसं देता येईल, जेव्हा सगळे लोक फेअरफुल आहेत म्हणजे सगळे लोक घाबरलेले आहेत तेव्हा आपण ग्रीडी व्हायला पाहिजे. घाबरलेले असताना मार्केट डाऊन असतं, सगळे लोक फेअरफुल असतात, सगळे लोक सेलिंग करतात आणि त्यावेळेस सगळ्या स्टॉकची जी प्राइस आहे ती खाली गेलेली असते. म्हणजे आपल्याला जेव्हा बाईंग करायची आहे, खरेदी करायची आहे, तेव्हा माल जो आहे तो स्वस्त भावात मिळतो. म्हणजे आपण स्वस्त भावात खरेदी करतो जेव्हा मार्केट फेअरफुल असतं. बी ग्रीडी व्हेन अदर्स आर फेअरफुल. जेव्हा मार्केटमध्ये फेअरफुल सिच्युएशन आहे, सेलिंग जास्त होतीये, तेव्हा आपण ग्रीडी व्हायला पाहिजे. ग्रीडी कसं व्हायला पाहिजे तर ते पण अभ्यास करून व्हायला पाहिजे. अभ्यास करूनच राईट स्टॉकमध्येच इन्व्हेस्ट करायला पाहिजे. बी ग्रीडी व्हेन अदर्स आर फेअरफुल, बी फेअरफुल व्हेन अदर्स आर ग्रीडी. बी फेअरफुल म्हणजे मार्केट जेव्हा अप असतं तेव्हा भीती आपल्या मनात बाळगायला पाहिजे. कम्प्लिटली जेव्हा अप असतो एखादा स्टॉक, फॉर एक्झाम्पल रिसेंटली टाटा स्टील आहे, तो खूप वरती गेला होता. त्यानंतर टाटा मोटर्स आहे, टाटाचे ऑलमोस्ट सगळे स्टॉक अपला गेले होते आणि थोडंफार आता प्रॉफिट बुकिंग झालेलं आहे. म्हणजे सगळे स्टॉक जेव्हा अप असतात तेव्हा वर एंट्री घ्यायला थोडं घाबरायला पाहिजे. म्हणजे याचं मिनिंग काय, बी फेअरफुल व्हेन अदर्स आर ग्रीडी. जेव्हा सगळं मार्केट बाईंगवर असतं, सगळं मार्केट अप जात असतं तेव्हा थोडं फेअरफुल असायला पाहिजे. समटाईम तिथून युटर्न घेण्याचे चान्सेस म्हणजे मार्केट खाली येण्याचे चान्सेस असतात. सो दिस इज ऑल अबाउट ग्रीड अँड फिअर. आता अजून एक एक्झाम्पल घ्यायचं असलं तर एक ग्रीड अँड फिअर. आता एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला, ते म्हणजे मॉलमध्ये. जेव्हा आपण मॉलमध्ये जातो तेव्हा 50% ऑफ असं लिहिलेलं असतं, तेव्हा आपण ग्रीडी होतो. आपल्याला घ्यावं वाटतं की 50% ऑफ आहे, आपण घ्यायला पाहिजे. म्हणजे आपला काय लालूच वृत्ती, जे ग्रीडी फॅक्टर आहे तो इथे जागृत होतो. आणि दुसरा एक सेंटेन्स असतं त्याच्या बाजूला, ऑनली फॉर 5 days. म्हणजे फक्त 5 दिवसासाठी आहे. मग 5 दिवसात आपला काय होतं, एक भीती निर्माण होती, 5 दिवसानंतर ही ऑफर राहणार नाही, त्याच्यामुळे आपण आता खरेदी करायला पाहिजे. सो हे दुसरं वाक्य काय तयार करतं आपल्या मनात, फिअर तयार करतं. आणि हे वाक्य काय तयार करतं, ग्रीड तयार करतं. म्हणजे कोणत्याही मार्केटमध्ये कोणतंही मार्केट ग्रीड आणि फेअर या दोन फॅक्टरवर चालतं. आता सर्वात महत्त्वाचं सांगेल, जर तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये जर अर्निंग करायचं असेल तर दोन इमोशन्स असतात माणसाकडे. एक असते ग्रीड आणि दुसरं असतं कंपॅशन. सो स्वतःला थोडं अनालाइज करायचं आहे. तुमच्याकडे खूप जास्त ग्रीड असेल, खूप जास्त ग्रीडी असाल तर तुम्ही अर्निंग करू शकत नाही मार्केटमध्ये. तुम्हाला थोडं कंपॅशनेट पण व्हावं लागतं, थोडी करुणा पण स्वतःत असावं लागते, त्यावेळेस मार्केटमध्ये अर्निंग होतं. ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिकली वर्क करायला जाल, प्रॅक्टिकली इन्व्हेस्ट कराल किंवा ट्रेड कराल, त्यावेळेस तुम्हाला माझ्या म्हणण्याचा अर्थ कळेल. किंवा तुम्ही स्वतः ट्रेड केल्यानंतर सुद्धा हे लेक्चर परत एकदा बघा,
त्यातून तुम्हाला नवीन ओपनिंग होईल. ग्रीड फॅक्टर कसा वर्क करतो, फिअर कसं वर्क करतं, त्यानंतर ग्रीड आणि कंपॅशन कसं वर्क करतं, याचं सगळ्या फॅक्टरची तुम्हाला स्वतः अनुभूती व्हायला लागेल. जेव्हा तुम्ही स्वतः ट्रेड केलेला असेल किंवा ऑलरेडी तुम्ही ट्रेडर असाल तर तुम्हाला या गोष्टी अंडरस्टँड आणि रिअलाइज व्हायला लागल्या असतील, किंवा तुम्ही कम्प्लिटली न्यू असाल आणि ज्यावेळेस तुम्ही इन्व्हेस्ट कराल, ट्रेड कराल, त्यानंतर परत एकदा हे लेक्चर बघा, त्याच्यातून परत तुम्हाला ओपनिंग्स तयार होतील, बऱ्याच साऱ्या स्वतःच्या मिस्टेक्स दिसायला लागतील आणि तिथून नवीन ओपनिंग तयार झाल्यानंतर तुम्ही परत एक न्यू वे ट्रेडिंगचा किंवा आपल्या ज्या मिस्टेक्स आहेत त्या परत करणार नाही आणि नवीन एक सायकोलॉजी अजून स्ट्रॉंग होईल आणि एक राईट वेने तुम्ही मार्केटमध्ये वर्क करायला लागाल. सो परत एकदा 1-2 वेळेस हे लेक्चर बघा, त्याच्यातून तुम्हाला बऱ्याच साऱ्या ओपनिंग मिळतील. सो नेक्स्ट स्लाइड घेऊया आपण. नेक्स्ट महत्वाचं आहे, आता आपले मार्केट सायकोलॉजीचा एक बेस आणि बेस कळालेला आहे आपल्याला. सो नेक्स्ट पॉइंट घेऊया आपण, डिसिप्लिन. सगळ्यात महत्वाचा पॉइंट डिसिप्लिन हा आहे. कोणताही बिझनेस किंवा कोणताही वर्क आपल्याला जर करायचं असेल तर आपण डिसिप्लिन असणं खूप महत्वाचं आहे. आपण आपल्या शब्दाला व्हॅल्यू देणं खूप महत्वाचं आहे. आपण शिस्तबद्ध असणं खूप जास्त महत्वाचं आहे. तसंच स्टॉक मार्केटमध्ये सुद्धा शिस्त असणं खूप महत्वाचं आहे. तुम्ही जेवढे जास्त डिसिप्लिन तेवढं जास्त अर्निंग तुमचं स्टॉक मार्केटमध्ये वाढू शकतं. सो पहिला मुद्दा घेऊया आपण, डिसिप्लिनवर काय आहे. सो फर्स्ट पॉइंट इथे घेतलेला आहे मी, हाऊ मेनी डेज आय एम बाईंग दिस स्टॉक्स. ओके, मी जेव्हा एखादा शेअर खरेदी करतो तेव्हा मला क्लिअर पाहिजे की मी हा स्टॉक किती दिवसासाठी ठेवणार आहे आणि तेवढं मनी मॅनेजमेंट माझ्याकडे पाहिजे, तेवढं सपोर्ट माझ्याकडे पैशाचा, या सगळ्या गोष्टीचा पाहिजे. म्हणजे मी एखादा स्टॉक घेतोय, फॉर एक्झाम्पल मी SBI आता बाय करतोय, तर मला आताच क्लिअर पाहिजे मी किती दिवसासाठी हा होल्ड करणार आहे. मी 8 दिवसासाठी बाय करतोय की मी आजच्या दिवसापुरता बाय करतोय की मी 1 वर्ष ठेवणार आहे, 10 वर्ष ठेवणार आहे, व्हॉट एव्हर. तर माझं बाईंग करताना अगोदरच प्रिपरेशन पाहिजे की मी एखादा स्टॉक खरेदी करतोय तर तो किती दिवसासाठी खरेदी करतोय. तर हे महत्वाचं आहे. हे जे सगळे पॉइंट्स आहेत ते म्हणजे सिस्टीम आणि डिसिप्लिन. कोणत्याही बिझनेसला ग्रो करायचं असेल, आता स्टॉक मार्केट पण तुमचा एक साईड बिझनेस म्हणून तुम्ही बघू शकता. सो कोणत्याही बिझनेसला ग्रो करायचं असेल तर डिसिप्लिन आणि सिस्टीम असणं खूप जास्त महत्वाचं आहे. तो सगळ्यात महत्वाचा, एखादा स्टॉक मी किती दिवसासाठी बाय करतो हे स्वतःला क्लिअरिटी या गोष्टीची असणं आवश्यक आहे. सो दुसरा पॉइंट घेऊया, व्हॉट इज माय स्टॉप लॉस फॉर दिस इन्व्हेस्टमेंट. सगळ्यात महत्वाचं, एखादी इन्व्हेस्टमेंट मी केली किंवा एखादा स्टॉक्स मी घेतला तर त्याचा स्टॉप लॉस काय आहे, त्याचा इन केस स्टॉक मार्केट डाऊन यायला लागलं तर मी कोणत्या पॉइंटला तिथून एक्झिट करणार आहे किंवा कोणत्या पॉइंटला सेल करणार आहे. तर स्टॉप लॉस माझा काय आहे हे खूप जास्त महत्वाचं आहे. सो आपण प्रत्येक ट्रेड घेताना किंवा प्रत्येक इन्व्हेस्टमेंट करताना त्याचा स्टॉप लॉस कॅल्क्युलेट करून ट्रेड घ्यावा. जसं आपण कॅन्डलस्टिक्समध्ये बघितलं स्टॉप लॉस कसा ठेवायचा, स्टॉप लॉस किती पर्सेंटेजमध्ये असायला पाहिजे. स्टॉप लॉस ॲटलिस्ट तुमच्या इन्व्हेस्टेड अमाऊंटच्या 2% किंवा 3% असायला पाहिजे. तुमचा रिस्क रिवॉर्ड रेशो कसा आहे, फॉर एक्झाम्पल तुम्हाला एखाद्या स्टॉकवर 2%चा स्टॉप लॉस आहे तर ॲटलिस्ट 4 या 5%चं तरी गेन असायला हवा, तेव्हा दॅट इज युअर रिस्क रिवॉर्ड रेशो. सो दिस इज ऑल अबाउट स्टॉप लॉस. सो प्रत्येक इन्व्हेस्टमेंटला आपण स्टॉप लॉस किती ठेवतोय आणि ठेवतोय का हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे आणि प्रत्येक इन्व्हेस्टमेंटला किंवा ट्रेडला स्टॉप लॉस हा 100% असायलाच हवा. विदाऊट स्टॉप लॉस ट्रेड किंवा इन्व्हेस्ट करू नये. तिसरा मुद्दा आहे, आय एम बाईंग दिस स्टॉक ऑन द बेसिस ऑफ फंडामेंटल अनालिसिस और टेक्निकल अनालिसिस. सो हा स्टॉक मी फंडामेंटल अनालिसिसच्या बेसिसवर बाय करतोय की टेक्निकल अनालिसिसच्या बेसिसवर बाय करतोय. आपण आतापर्यंत दोन्ही अनालिसिस बघितलेले आहे. सो फंडामेंटल अनालिसिस आपल्याला हे सांगतं की कोणत्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करायला पाहिजे, म्हणजे कोणती ऑर्गनायझेशन किती स्ट्रॉंग आहे फंडामेंटली, फायनान्शियली, या सगळ्या गोष्टी आपण फंडामेंटल अनालिसिस करून शिकलेलो आहोत.
आणि दुसरी गोष्ट टेक्निकल अनालिसिस आपल्याला सांगते की कोणत्या पॉईंटला आपण एंट्री करायला पाहिजे. म्हणजे टेक्निकल अनालिसिस जेव्हा कॅन्डलस्टिक चार्ट किंवा ट्रेंड बघतो आपण तेव्हा आपल्याला रिअलाइज होतं की स्टॉक आता अप ट्रेंडला आहे किंवा स्टॉक आता डाऊन ट्रेंडला आहे आणि डाऊनवरून आता युटर्न घेऊन वरती जातोय. सो आपण कोणत्या पॉइंटला एंट्री आणि एक्झिट करावी हे आपल्याला टेक्निकल अनालिसिस सांगतंय. सो मी रिकमेंड करेल की तुम्ही कोणताही स्टॉक घेताना दोन्ही कॅल्क्युलेशन करावं. एक तर फंडामेंटल अनालिसिस सुद्धा कॅल्क्युलेट करावं आणि दुसरी गोष्ट टेक्निकल अनालिसिस सुद्धा कॅल्क्युलेशन, या दोन्ही अनालिसिस आपलं स्ट्रॉंगली हवं, त्यानंतरच आपण एंट्री घ्यावी. सो हे दोन मुद्दे खूप महत्त्वाचे आहे इन्व्हेस्टमेंटसाठी. सो टेक्निकल अनालिसिस आणि फंडामेंटल अनालिसिस, मी कोणतं अनालिसिस केलंय आणि कोणत्या बेसिसवर मी हा स्टॉक घेतोय हे आपल्याला रिअलाइज व्हायला पाहिजे किंवा अंडरस्टँड व्हायला पाहिजे. तेवढी विस्डम आपली डेव्हलप पाहिजे. ह्या दोन गोष्टी खूप जास्त महत्त्वाच्या आहे, फंडामेंटल अनालिसिस आणि टेक्निकल अनालिसिस. सो हे दोन्ही हे सगळं डिसिप्लिन मध्ये येतं. हे डिसिप्लिन आपल्याला आतापासून डेव्हलप करायचं आहे हळूहळू. सो हे महत्त्वाचं आहे. आय एम बाईंग दिस, आय एम फॉलोविंग द सिस्टीम. आता सिस्टीम मी फॉलो करतोय का? कोणताही बिझनेस किंवा स्टॉक मार्केट मी सुरुवातीला सांगितलं की सिस्टीमवर चालतोय. आता मी माझी सिस्टीम फॉलो करतोय का? आता स्टॉक मार्केटमध्ये नंबर ऑफ लोक इन्व्हेस्ट करतात. सो एक्झाम्पल घेतलं तर माझी ओन सिस्टीम वेगळी असेल, माझ्यासोबत कुणी अदर इन्व्हेस्ट करत असेल तर त्याची ओन सिस्टीम वेगळी असेल. कारण प्रत्येकाची सायकोलॉजी ही वेगळी आहे आणि प्रत्येक व्यक्ती हा वेगळ्या वेने वर्क करतो. प्रत्येकाचं लिव्हिंग वेगळं आहे, प्रत्येकाचं ॲटमॉस्फिअर वेगळं आहे, प्रत्येकाची परिस्थिती वेगळी आहे. सो मी माझी सिस्टीम फॉलो करतोय का? कुणाकुणाला 500 रुपयाचा स्टॉप लॉस कम्फर्टेबल असतो, कुणाकुणाला 5 लाखाचा सुद्धा स्टॉप लॉस ओके असतो. सो प्रत्येकाचं कॅपिटल स्ट्रक्चर वेगळं असतं, प्रत्येकाची इन्व्हेस्टमेंट वेगवेगळी असते. सो मी माझी सिस्टीम फॉलो करतोय का? इथे प्रत्येकाची सिस्टीम वेगळी असते. आता इथे एक क्वेश्चन आला असेल तुमच्या मनात की माझी सिस्टीम राईट आहे की रॉंग आहे, हे मला कसं कळेल? सो हळूहळू जेव्हा आपण प्रॅक्टिस करतो, फॉर एक्झाम्पल एखादी बंद खोली आहे, अंधार आहे पूर्णपणे आणि तुम्हाला बाहेर जायचंय आणि दरवाजा शोधताय तुम्ही, तर तुम्ही सगळीकडे टच करून बघाल आणि तुम्हाला भिंत लागली की तुम्ही तिथं स्टॉप व्हाल. मग थोडं प्रॅक्टिस करून किंवा तुम्हाला ऑटोमॅटिकली थोडा वेळ गेल्यानंतर तुम्हाला दरवाजा सापडेल. सेम ॲज इट इज, जेव्हा तुम्हाला काही सिस्टीम फॉलो करायला लागले तर तिथे कुठेतरी ब्रेकडाऊन यायला लागेल. सो तुम्ही सिस्टीममध्ये थोडा चेंजेस कराल. सो हळूहळू एक राईट वे अर्निंगचा तुमचा हळूहळू डेव्हलप होत जाईल. ही सिस्टीम डेव्हलप होण्यासाठी तुम्हाला 6 महिने ते 1 वर्ष तरी लागेल. सो डेली स्टडी करा, डेली अपडेट घ्या, डेली ॲनालिसिस करा, डिसिप्लिनने ट्रेड घ्या, डिसिप्लिनने इन्व्हेस्ट करा. या सगळ्या गोष्टी केल्यानंतर हळूहळू आपली एक ओन सिस्टीम एक 6 महिने ते वर्षभरात स्वतःची ओन सिस्टीम डेव्हलप होते. सो एक टाइम स्पॅन द्यावा लागतो प्रत्येक गोष्टीसाठी. एका दिवसात कोणतीच सिस्टीम डेव्हलप होत नाही किंवा एका महिन्यात स्टॉक मार्केटमध्ये कोणती सिस्टीम डेव्हलप होत नाही. ही कंटिन्युअस लर्निंग सिस्टीम आहे आणि कंटिन्युअस आपल्याला इम्प्रूव्हमेंट करायची आहे. सो आपल्याला आणि कंटिन्युअस अर्निंग सुद्धा करायचं आहे. सो आपल्याला कंटिन्युअस फोकस ठेवून स्टडी करावं लागेल. तेव्हा आपली 6 महिन्यात ते 1 वर्षात आपली एक सिस्टीम तयार होईल. आपला एक्सपिरियन्स येईल, आपल्याला नवीन नॉलेज येईल, नवीन अनुभवातून आपण शिकू. आणि मोस्टली सगळ्यात महत्त्वाचा गुरु म्हणजे अनुभव असतो. अनुभवातून माणूस खूप काही शिकतो. त्याच्यामुळे अनुभव असणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. तर 6 ते 1 वर्षात अनुभव तुमचा हळूहळू यायला लागेल आणि तुम्ही तुमच्या स्वतःच बऱ्याच गोष्टी शिकायला लागतात. कारण सगळ्याच गोष्टी दुसरा व्यक्ती शिकवू नाही शकत. हळूहळू आपण अनुभवातूनच खूप काही शिकतो. सो त्याच्यामुळे आपली एक सिस्टीम हळूहळू आपल्याला इथं डेव्हलप करायची आहे. आणि आता सर्वात महत्त्वाचं एक सेंटेन्स सांगेल मी, व्हॉट्सअपला फॉरवर्ड आलेलं होतं. हे सद्गुरूचं हे सेंटेन्स आहे आणि ते खूप लागू होतं डिसिप्लिनसाठी. डिसिप्लिन डज नॉट मीन कंट्रोल. डिसिप्लिन मीन्स हॅव्हिंग द सेन्स टू डू एक्झॅक्टली व्हॉट इज नीडेड. बऱ्याच लोकांना वाटतं आपण शिस्तीत वागतोय किंवा डिसिप्लिन ठेवून वागतोय तर आपल्यावर कोणाचा तरी कंट्रोल आहे. सो डिसिप्लिन डज नॉट मीन द कंट्रोल. डिसिप्लिन म्हणजे कंट्रोलमध्ये राहणं नाही, तर या गोष्टीचा सेन्स असणं की कोणत्या वेळी कोणती गोष्ट करणं गरजेचं आहे. सो गरजेच्या गोष्टी गरजेच्या वेळी करणं म्हणजे डिसिप्लिन आहे. काही गोष्टी एक्सरसाइज करायची आहे, सकाळी उठावंच लागतं त्या गोष्टीसाठी. जेव्हा सकाळी आपण एक्सरसाइज करू, चांगल्या फ्रेश वातावरणात जाऊ, तेव्हाच बॉडी लवकर रिकवर होईल.
तर ते खूप महत्त्वाचं आहे, म्हणजे याला कंट्रोल नाही मानला जात. तर महत्त्वाची गोष्ट काय ती जी गोष्ट ज्या वेळेत करायला पाहिजे त्याच वेळेत होणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. स्टॉक मार्केट डाऊन येतंय तर आपण तिथे पोझिशन कट करायला हवी किंवा स्टॉप लॉस ऍड करायला हवा, ते डिसिप्लिन येतं. सो आपण स्टॉप लॉस फॉलो नसेल करत तर आपलं तिथे आपण डिसिप्लिन फॉलो करत नाही. सो दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट सेंटेन्स फॉर डिसिप्लिन. डिसिप्लिन्स मीन्स हॅव्हिंग द सेन्स टू डू एक्झॅक्टली व्हॉट इज निडेड. जे गरजेचं आहे तेच करणं म्हणजे शिस्त. तर ज्यावेळी जे गरजेचं आहे ते पॉइंट आपण आपल्या डे टू डे लाईफमध्ये सुद्धा करायला पाहिजे आणि स्टॉक मार्केटमध्ये पण त्या गोष्टी फॉलो करायला पाहिजे. नेक्स्ट पॉइंट घेऊया आपण. डिसिप्लिनवर परत एक सेंटेन्स आहे ते आपण एकदा समजून घेऊ, त्यानंतर आपला डिसिप्लिन पार्ट हा एंड होईल. सो डिसिप्लिनवर किती बोललं तरी कमी आहे. सो एक सेंटेन्स आपण इथे टाकलेला आहे. ट्रेडिंग डिसिप्लिन इज 90% ऑफ द गेम. ट्रेडिंग डिसिप्लिन हे 90% व्हॅल्यू दिलेलं आहे डिसिप्लिनला. द फॉर्म्युला इज व्हेरी सिम्पल. ट्रेड विथ डिसिप्लिन अँड यू विल सक्सीड. ट्रेड विदाउट डिसिप्लिन अँड यू विल फॉल. सो हे खूप महत्वाचं सेंटेन्स आहे. ट्रेड आपला डिसिप्लिनला 90% महत्व आहे. प्रत्येक ट्रेड हा डिसिप्लिनने फॉलो झालेला पाहिजे, तेव्हा त्याच्यात सक्सेस रेशो हा 90%ने वाढतो. सो परत एक सेंटेन्स आहे, परत एक सेंटेन्स बघूया आपण. द मार्केट पेज यू टू बी डिसिप्लिन. ट्रेडिंग विथ डिसिप्लिन विल पुट मोर मनी इन युअर पॉकेट अँड टेक लेस मनी आउट. म्हणजे डिसिप्लिननं जर ट्रेडिंग केलं तर आपल्या पॉकेटमध्ये जास्त मनी मार्केट टाकतं आणि डिसिप्लिन फॉलो नाही केलं तर आपली जे अर्निंग आहे ते कमी होतं. सो डिसिप्लिन खूप फॉलो करणं खूप महत्त्वाचं आहे. द वन कॉन्स्टंट ट्रूथ कॉन्करिंग द मार्केट इज दॅट डिसिप्लिन इज इक्वल टू इन्क्रीज द प्रॉफिट. हे खूप महत्त्वाचं आहे. डिसिप्लिन इज इक्वल टू इन्क्रीज द प्रॉफिट. जे लोक जास्त डिसिप्लिन आहे त्यांच्या सोबत राहा, म्हणजे स्वतःचं डिसिप्लिन पण वाढेल. जेवढं जास्त डिसिप्लिन तेवढं जास्त प्रॉफिट तुमचं वाढतं. स्वतःचं आता रेग्युलर तुम्ही बिझनेस करत असाल किंवा नोकरी करत असाल त्याच्यात पण जेवढं जास्त डिसिप्लिन तुम्ही ठेवलं तेवढा जास्त तुमची वर्कॅबिलिटी वाढते. हे तुम्हाला डे टू डे लाईफमध्ये पण कळत असेल. सो स्टॉक मार्केट सुद्धा सेम आहे. जेवढं जास्त शिस्त आणि डिसिप्लिन आपलं असलं तेवढं जास्त प्रॉफिट आपलं वाढतं. सो दिस इज ऑल अबाउट डिसिप्लिन, सायकोलॉजी आणि या सगळ्या गोष्टी आपण कॅल्क्युलेट करून ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट करायला हवी. सो दिस इज ऑल. काही क्वेश्चन असतील तर तुम्ही माझ्या नंबरवर मेसेज करू शकता, व्हॉट्सअपला टाकू शकता. माझा नंबर आहे 9545619561. या नंबरवर तुम्ही मला क्वेश्चन आणि क्वेरी विचारू शकता. इथे नंबर लिहून देतोय. सो या नंबरवर तुम्ही काही क्वेश्चन्स असतील तर मला विचारू शकता. सो काही क्वेश्चन असतील तर मला विचारा. आणि नेक्स्ट लेक्चर जे आहे ते आपलं पोर्टफोलिओ मॅनेजमेंटवर आहे, ते सुद्धा बघा. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ.